तुम्ही पण तुमच्या अपोजिट जेंडर म्हणजे वुमेन्सला परत परत असं चेकआउट करत राहता आणि ते तुम्ही थांबवू शकत नाही आणि तुम्हाला पण वाटतं की ही गोष्ट खरोखर चुकी आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे मी. तर आपण याची चर्चा करू पुढे की ते तुम्ही हे कशाप्रकारे स्टॉप करू शकतात आणि हे कशाप्रकारे स्वतःवर कंट्रोल आणू शकतात. का तुम्ही ॲज अ पुरुष म्हणून एखादी वुमेनला चेकआउट करत बघत राहतात आणि हे खरं तर म्हणजे खूप चुकीचीच गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या महिलेला पण असुरक्षितता वाटते. आणि आजकाल कसं झालं आहे, सर्व महिलांना कळून गेलं आहे की म्हणजे पुरुष वर्ग असाच आहे आणि सर्व पुरुष असंच करत असतात आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात अशाच भावना धारण झाल्या आहेत. आणि तुमच्या या अशा वागण्यामुळे असं म्हणजे महिलेला सुद्धा वाटतं की आता आपल्याला असुरक्षित आहे आणि ते कम्फर्टेबल म्हणजे आपल्या हिच्यात फिरूच शकत नाही, वावरूच शकत नाही. आणि जर तिला वावरायचं पण असेल तर मग ह्या सर्व गोष्टींचा तिला सामना करावा लागतो. आणि मी सांगते कदाचित सगळ्या महिलांनी आता ही गोष्ट ॲक्सेप्टच केली आहे की म्हणजे पुरुष वर्ग असाच आहे आणि हे असं चालूच असणार आहे, त्यामुळे आता त्यांना तो त्रास व्हायला. आणि हे फक्त ह्या इंडियासाठी नाही तर हे पूर्ण जगासाठी एक म्हणजे शेमलेसच गोष्ट आहे की म्हणजे मुलींकडे बघणं, मुलींना सारखं चेकआउट करणं आणि त्याचे तर परिणाम तुम्ही आता न्यूजमध्ये बघतच असतात की रेपिस्ट गोष्टी, बलात्कार वगैरे या सर्व प्रकरणे दिवसेंदिवस कमी होण्याच्या ऐवजी वाढत जात आहे. तर याच्यावर खरं म्हटलं तर का कोणी इंटेन्शनली म्हणून तुम्ही असं करत असाल किंवा मुद्दाम तुम्ही असं करत असाल तर नाही का. याच्याबद्दल काही लोकांना असं वाटत असतं की ही गोष्ट चुकीची आणि आपण आता हे स्टॉप करायलाच हवं. आता ते कसं झालं आहे, हा एक नशा झालेला आहे. नशा म्हणजे बघा, आपण आधी वुमेनला एक चेकआउट करतो म्हणजे नाही का, हळूहळू ही नशा कशी चालत जाते त्याच्यात तुम्हाला 3 स्टेज सांगते मी. त्याच्यातली पहिली स्टेज म्हणजे अशी की म्हणजे महिलांकडे बघणे. सगळ्यात पहिला पॉईंट हा, आपल्याला काय वाटतं फक्त बघितलंच नाही यार, काय विशेष आहे, बघण्याने कुठे काय होतं आहे, काही विशेष नाही. पण तुम्हाला हे बघणे हळूहळू ते एक छोटीशी नशा म्हणजे समजा तुम्ही जर काही नशा केली त्याचा कसा आपल्याला आनंद होतो, पहिले थोडी करतो, हळूहळू आपल्याला त्याची लत कशी लागते हे आपल्याला कळत नाही आणि आपला डोपामाइन हा पूर्णपणे त्या नशेमुळे पूर्णपणे फ्राय झालेला असतो. आणि हेच आपल्याला कळणे कसं आहे, एखादी म्हणजे हे असं नैसर्गिकरित्याच आहे किंवा हे अट्रॅक्शन झालं पाहिजे आणि हे एक लस्ट असते. पण वेदांमध्ये पण आणि सांगितलं आहे की रिप्रोडक्शन होण्यासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे. पण ही केव्हा गरजेची आहे, कोणासोबत गरजेची आहे हे पण तर महत्त्वाचं आहे ना. एखाद्या वेळेस ॲज अ मॅन म्हणून महिलेकडे बघतात तेव्हा आपल्याला या गोष्टी काही महत्त्वाच्या वाटत नाही. पण ॲज अ तुमची वाईफ किंवा मदर किंवा तुम्ही कोणालाही सोबत घेऊन जा आणि तिला जर असं कोणी एकटक बघत असेल तर तुम्हाला फील होतं आणि तिला तर माहितीच असतं या गोष्टी जगात चालू आहे. पण तेव्हा आपल्याला कळतं की खरंच अरे ही किती चुकीची गोष्ट आहे आणि खूप गिल्ट वाटतं. आणि कधी तर म्हणजे आपण ह्या म्हणजे सर्व गोष्टींमुळे जे असं बघणे, टकलावून बघणे ह्या गोष्टींमुळे कधी पब्लिकमध्ये तुम्हाला पण असं सवय असल्यामुळे कोणाला धक्का लावला, ते राहिला आणि एखाद्या महिलेनं तुमच्यावर एकदम अटॅक केला, पब्लिकमध्ये मार मिळतो, ते मिळतो, ही गोष्ट तर खूप म्हणजे लज्जास्पदच आहे. कसं झालं आहे ना, म्हणजे आपल्याला वाटत असतं की खरंच या गोष्टी म्हणजे वाटत असतं की चुकीच्या आहे म्हणून सर्वांना वाटत असतं. पण मग कसं आहे, आपण कोणाला सांगू शकत नाही आणि त्याला रोखण्यासाठी तुमच्याकडे खास तरी कोणी नसतं. म्हणजे जर आपण ही गोष्ट कोणाला सांगितली तर ती ते योग्यच नाही की मला हे असं आदत आहे वा मला ही सोडायची, ही तर चुकीचीच गोष्ट आहे. पण मग कोणी रिमाइंडर करण्यासाठी नसल्यामुळे तुमची ही लस्ट तुम्हाला एक चांगल्या रामापासून रावण बनायला खूप फार वेळ लागत नाही आणि ती आपल्याला कंट्रोल करण्यासाठी काहीतरी उपाय खरोखर केले गोष्टींचे मी तुम्हाला ते रिमाइंडर देत आहे. कारण की कसं आहे ना, एखादी महिला आपली आई असते, बहीण असते, आता ती आपल्या घरातली म्हणून नाही तर ही बाहेरची असली तर म्हणून त्याच योग्यतेने आणि या गोष्टी आपण टाळायलाच पाहिजे. आणि ते कसं आहे, पहिले म्हणजे कसं असतं, तुम्ही जेव्हा चेकआउट करताना हा तुमचा पहिला स्टेज असतो, ते डोपामाइनला आहे ना, आपल्याला पूर्ण डोपामाइन हा स्ट्रक होत राहतो की खूप आनंद मिळतोय. मग आपण हळू नेक्स्ट स्टेपला जातो. नेक्स्ट स्टेप त्याची अशी असते की म्हणजे आपण बलात्कार वगैरे, रेपिस्ट आणि ह्या गोष्टींना बघतो, टच करून बघतो. मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, टचच तर केला आहे ना, काय विशेष गोष्ट. आणि त्याच्यानंतर तुम्ही न्यूजमध्ये बघताच मग की असं झालं, ते झालं, काही घाण नको त्या गोष्टी ऐकायला. पण तुम्ही ही लस्ट स्टॉप करू शकतात. म्हणजे ती कशी, असं वाटतं की एखादी सुंदर महिला तुमच्या शेजारून जाते तर तिला बघावं, तर तुम्ही फक्त बघावायचं,
आणि साईडला यायचं आणि माइंडला एकच गोष्ट सांगायची, हे चुकीचं आहे, आपण असे नाही आहोत किंवा आपल्याला या गोष्टी करायच्या नाही आहे. ते एवढंच नाही तर ते कसं असतं, आपल्याला वाटतं की काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की लग्नाच्या आधी या गोष्टी ठीक असतात, लग्नाच्या नंतर आपण या गोष्टी विसरून जातो. पण नाही, तसं होत नाही. ही एक आदत असते, ही एक लस्ट म्हणजे एकदम खूप बरबाद, म्हणजे तुमचं सुखभराचं आनंदभराचं आयुष्यसुद्धा नष्ट करते. तुम्हाला वाटतं की लग्न झाल्यानंतर आपण विसरून जाऊ, आपण नंतर कोणाकडे नाही बघणार, अशा या गोष्टी. पण नाही, लग्न झाल्यानंतरही आपल्याला ती जी बघण्याची लस्ट असते तर डोपामाइनला आनंद होत असतो ना, तर नंतर ती आपल्याला ती गोष्ट ते करायला मजबूर करते. म्हणजे आपल्यासोबत आपली बायको असो किंवा काही असो आणि आपण बाहेर गेलो तर ते बघतोच, ते गोष्टी करतो आणि नकळत त्या गोष्टी कुठून कुठे चालल्या जातात. तर आपल्या चांगल्या आयुष्यामध्ये पण ह्या गोष्टी चुकीचा इम्पॅक्ट पाडतात आणि एखादी जे मॅरेज लाईफ असते ती सुद्धा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि आपल्याला वाटतं की ही गोष्ट इथेच थांबलेली आहे, पण नकळत हे आपल्या म्हणजे येणाऱ्या भविष्यात, म्हणजे आता आपल्याला काही मुलं बाळं झाले, ते झाले, तर त्यांना पण कदाचित या गोष्टींची ही लस्ट असू शकते किंवा होऊ शकते, त्यांनी कदाचित खूप इम्पॅक्ट पडू शकतो. तर त्याच्यामुळे ॲज अ चांगलं, ॲज अ मॅन, ॲज अ पुरुष म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकता आहात आणि तुम्ही हे स्टॉप तर करू शकतात. आणि याच्यापासून कोणताच आनंद नाही आहे जीवनामध्ये. काही वेळेसाठीच्या गोष्टीसाठी आपण पूर्ण आयुष्य बर्बाद करून बसतो, तर ही गोष्ट खूप आनंदाची आहे हे तर नाही ना, यातून एवढं तर कळतंच आपल्याला. म्हणून या जगामध्ये वावरत असताना किंवा कुठेही वावरत असताना ही सवय एकदम चुकीची आहे. जर तुम्हाला वाटत असले की बघावं, तर एक वेळेस बघून म्हणजे फक्त नजर मारून साईडला येऊन सांगायचं, नाही ही गोष्ट चुकीची, मला बघायची नाही. कारण आता म्हणजे येणाऱ्या पूर्ण भविष्याच्या पिढीसाठीच ही गोष्ट चुकीची आहे. कदाचित आपला हे एक पाऊल महिलांना सुरक्षिततेकडे वळू शकतो आणि तुम्ही एवढा स्टंट जीवनामध्ये करू शकतात. आणि ही पुरुष म्हणून जर ही गोष्ट केली तर कदाचित तुमच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे महिलेचा म्हणा किंवा इतर वर्गांचा, तो सुद्धा बदलू शकतो. तर तुम्ही म्हणजे स्त्रीकडे बघणं हे चुकीचंच आहे, पण तुम्ही हे थिंकिंग स्टॉप करू शकतात. एकामेकांना सांगून म्हणा किंवा एकामेकांशी शेअर करून एकामेकांना रिमाइंडर देऊन सांगायचं की नाही ही गोष्ट चुकीची आहे, आपल्याला कोणाकडे नाही बघायचं आहे. ॲज अ वुमन, ॲज अ वाईफ, ही कोणाची वाईफ असू शकते, ही कोणाची बहीण असू शकते आणि ही गोष्ट ही चुकीचीच आहे. आणि तुम्ही म्हणजे असं करून आपल्या मुलांना पण चांगल्या गोष्टींची सवय लावू शकतात आणि ॲज अ पॅरेंट म्हणून या गोष्टी तर चांगल्या होऊच शकतात. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, रिमाइंडर द्या, माझ्या गोष्टी त्यांना सांगा की हे एक चुकीची गोष्ट आहे आणि या डोपामाइनला कंट्रोल करणंसुद्धा तुमच्याच हातात आहे. मग आयुष्य शेवटच्या स्टेजला नेण्यापेक्षा आयुष्यात थोड्याशा आनंदात करिता पूर्ण आयुष्य गमावणे ही गोष्ट चुकीचीच आहे ना. तर त्यासाठी प्रयत्न करा, सतर्क राहा आणि ॲज अ वुमेन तुमच्या आजूबाजूला जर राहत असेल तर तिलासुद्धा असं फील करून द्या की तू आमच्यासोबत असतानासुद्धा खूप सेफ आहे आणि तुला अनकम्फर्टेबल वाटलं नाही पाहिजे. या गोष्टींची काळजी घ्या.